हाय नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपला 2 दिवस झालं गेल्या ब्लॉग पडतोय, व्हिडिओ पडतोय की आत्याने भांडणं केली, ह्यांनी माझ्याशी भांडणं केली की मी ह्यांना भांडले बेडवीची। तर आजचा व्हिडिओचा विषय आहे की तुला लग्नात दिवाण दिला होता का? हो, मला लग्नात दिवाण दिला होता। काय करतोय? दिला होता मला लग्नात दिवाण। मग काय झालं? आता काय झालं ते मी सांगते। तर मला लग्नात बेड दिला होता, दिवाण दिला होता, बेड आणि दिवाण एकच। तर मी लग्न होऊन एका कॉलनीत गेले आणि आमचं घर दुसऱ्या कॉलनीत पण आमचं घर होतं। म्हणजे आमचे दोन घरं होते, आमची 2 घरं होती। लग्न होऊन गेले होते, तिथं आत्यांचा बेड होता, आत्यांची भरपूर भांडी होती आणि माझ्या लग्नाचं जी भांडीची जेवढं सामान होतं ते आत्यांचं जुन्या घरी म्हणजे दुसऱ्या घरी होतं। तिथं आमची नातेवाईक राहायला होती आणि त्यांना त्या रूममध्ये ते सामान ठेवलं होतं आणि ते सामान ते वापरत होते सगळे। तर कित्येक वर्ष त्यांनी सामान ते वापरलं, बेड वापरून त्यात सामान टाकून तोडला तो बेड। म्हणजे खालचं फर्निचर आहे ना, ते सामान ठेवल्यानंतर पूर्ण खाली गेलं, ते तुटलं, कुजलं ते। आणि नंतर कुजल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, रिकाम्या मोऱ्या होत्या, आता बिल्डिंगमध्ये मोऱ्या बाहेर होत्या पहिल्या, नंतर लोकांनी घरामध्ये पण करून घेतल्या। तर बाहेर मोऱ्यांना कुलपं होती, त्यात त्यांनी काय केलं, ते बेड टाकला आणि मग काय साफसफाई करताना तो बेड त्यांनी काय केला, कित्येक वर्ष ते वापरत होते, मला डोळ्याने दिसत होतं। मी यांना कित्येक वेळा म्हणायची, अहो आपला बेड घेऊन या बरं का, आज सांगते। तर मग कित्येक वर्ष तरी मी यांना बोलायचे। नंतर यांनी काय केलं, तो मुरीतला पसारा काढला, तो बेड जिन्यामध्ये आणून ठेवला। मग जिन्यात कित्येक वर्ष किती लोक वापरायची, बसायची, त्याच्यावर बसायची। मग नंतर काय केलं, खालचं जी पायऱ्या चढत येतो तो जिना असतो तिथं आणून ठेवला। थंडीचे दिवस होते, थोडं बसून लोकांनी काय केलं, ते पाक तोडला आणि थोडं तोडून अख्खा 6 महिने थोडं तोडून त्यांनी शेकोटी केली त्याची आणि आम्हाला काही खबर नाही। मी म्हणायची बेड कुठं आहे, बेड कुठं आहे, ह्यांना म्हणायची दिवाण कुठं आहे, आपला दिवाण कुठं आहे। हे म्हणायचं की हाय की मुरीत कुलूप लावून ठेवला, हाय की मुरीत कुलूप लावून ठेवला। बरं ठीक आहे, मी पण ह्याच्यावर विश्वास ठेवला, बरं म्हणलं ठीक आहे। तर नंतर मग काय झालं, आत्याचा पण दिवाण होता। आत्याचा दिवाण आत्याने काय केला, ती पहिली नवीन त्यांना सोफा असा ओढायचा घेतला होता मोठा। तर आत्याने काय केलं, आत्याचं दिवाण आत्याने खाली नेऊन ठेवला आणि त्यावेळेस पण त्याच दुसऱ्या ज्या कॉलनीत आम्ही राहत होतो तिकडं त्याच पोरांनी तिथल्या म्हणजे कसव्या पेठमध्ये त्याच पेठेतल्या पोरांनी चाळून शिकोटी केली त्याची आणि आधी गोरपडी पेठमधल्या मुलांनी। तर दोन्हीही बीड आम्हाला बघायला भेटलं नाही, तर वापरायला भेटलं नाही। तिथं माझा बारका दीर होता, ते बारका दीर तेव्हा दिवसभर पण कामाधंद्याला नसायचं, लहान असल्यामुळं शाळेत जायचं, शाळेत नाही यायचं, ते रात्री पण तेच वापरायचं, दिवसा पण तेच वापरायचं, आम्हाला कसलाच वापरायला भेटला नाही। नंतर आम्ही इकडं आलो राहायला, हिचं लग्न झालं, 2 नंबरचीचं 2 नंबर दिराचं लग्न झालं। मग आमची फॅमिली मोठी झाली, तीन जोड्या झाल्या, मुलं माझी 2 होती, 6, 2 रूममध्ये जागा पुरणार नाही म्हणून इकडं आलो आम्ही। परत बारकीचं लग्न झालं, बारकीला जेव्हा बेड आला, त्या बेडवर मी सारखी विचारायची समोरला दीदीला, मला तुम्ही कुठं झोपतोय का? तिचा बेड होता, आम्ही किचनमध्ये तो स्वयंपाक करतोय तिथं। मग जर ती घरातल्यांनी जर आणला असता माझा दिवाण,
तर तो आतापर्यंत नवीन आणायची वेळ आली नसती. त्यांनी आणून दिला नाही म्हणून तर नवीन आणायला लागला. त्यांच्यामुळे तर माझा वेळ जाणार. तर हे सत्य आहे. लग्नात मला दिला होता पण पोरांनी जाळून शेकोटी केली. ती घरच्यांची चूक होती. घरच्यांनी बाहेर ठेवायला नाही पाहिजे नव्हतं. किती वर्ष असलं तरी कित्येक वर्ष बाहेर वस्तू ठेवलं तर वापरत असते ती. दुसऱ्यांना एखादी वस्तू 2-2, 3-3 वर्ष बाहेर पडून राहिली तर लोक काय करतात, वापरतात. काय लई दिवस झालं पडलं हे ते म्हणून लगेचच हे करतात. चला आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर तुम्हाला आता माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असं मला लग्नात दिला होता ना, असं झालं. त्याच्यामुळं ते नाही म्हणून तर मग समर्थ पण म्हणला मग मी आपल्याला घेऊया म्हणला.